आयुरा. थोडा वेळ शांतता झाली. दोघांनाही कुठून सुरुवात करावं हेच कळत नव्हतं. हा एक प्रकारचा ऑकवर्डनेस आला होता त्यांच्यामध्ये. एक एक घोट घेत ते दोघं अधूनमधून एकमेकांकडे बघत होते. काही बोलायचं होतं ना? समीरने विचारलं. इथून पुढे? हो, म्हणजे ते मला निधीला काय बोलावं सुचेना. ती गडबडली होती. तिने तो आवडत असल्याचं सांगितलं होतं त्याला. आता त्याला असं आपल्यासमोर बसलेलं बघून बोलायलाच सुचत नव्हतं. तिला गडबडलेलं बघून मात्र समीर हसला. तू शांतपणे बोलू शकतेस. आता तुला काही आठवत नसेल तर आपण उद्या भेटू. काही घाई नाही. तुला गडबड करत बोलायची गरज नाही. समीर तिच्याकडे बघून म्हणाला. चेहऱ्यावर हलकी स्माईल होती. ते तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. निधीने धीर एकवटून म्हणाले. काय? काल मी माझ्याबद्दल सांगितलं तुला मेसेजमध्ये. आता मी तेच परत तुला सांगत बसावं असं तुझं म्हणणं आहे का? समीरने तिच्याकडे बघून भुवया वर करत विचारला. निधीला आता त्याला हा सांगावं की नाही काहीच कळत नव्हतं. मला काहीच बोलायला सुचत नाही. आपण उद्या भेटूया का? निधीने पुन्हा विचारलं. सगळ्या धावपळीत नेमकं काय विचारायचं समीरला हे तिने ठरवलंच नव्हतं. तो अचानक तिच्या मागून येईल असं तिला वाटलंच नव्हतं. ओके, निघतो मी मग. समीर तिच्याकडे बघत म्हणाला. निधीने हा मध्ये मान हलवली. तू जाण्यासाठी उभा राहिला तसं निधीला आठवलं. आपल्या एका मेसेजवर तो इथं हजर झाला होता. थँक यू. निधी समीरकडे बघून म्हणाले. चल बाय. समीर तिच्या थँक्यूवर जास्त रिॲक्ट झाला नाही, कारण त्याला माहित होतं ती थँक्यू का म्हणाली ते. त्याला खरं तर तिथून जायलाच मन करत नव्हतं. तिने थांबवावं आपल्याला असं वाटत होतं, तर निधीला त्याने अजून थोडा वेळ थांबावं असं वाटत होतं. पण कोणीच काही बोलत नव्हतं. थोडा वेळ थांबता का? अजूनपर्यंत पार्सल आलं नाही. एकत्रच बाहेर निघू. मी पण एकटीच आहे ना. तो बाहेर निघताच निधी त्याला पटकन म्हणाली. तसा थोडाही विचार न करता समीर पुन्हा येऊन बसला. पण 2 मिनिटं पुन्हा शांतता झाली. दोघही फक्त पार्सलची वाट बघत होते. तेव्हा मग समीरनेच बोलायला सुरुवात केली. कधीपासून जॉब करते? समीरने विचारला. 1 महिना झाला मी जॉब करायला सुरुवात केली. एक्झाम झाली आणि लगेच मी जॉब जॉईन केला. आता रिझल्ट लागेल तेव्हा कळेल काय ते. निधी म्हणाले. तुला स्वतःला खात्री आहे ना पास होशील याची? समीर हसत म्हणाला. हो, निधी म्हणाले. पुढे काय शिकायचं ठरवलं आहेस? समीरने प्रश्न केला. बघू. MBA करायचा विचार आहे. पुढचं पुढे बघू. नक्की काहीच नाही. निधी म्हणाले. ओके. तू खूप लहान आहेस माझ्यापेक्षा. सुगंधा आणि माझ्यात 3 वर्षाचा फरक आहे. म्हणजे मी पूर्ण 28 वर्षाचा आहे. तुझ्यात आणि माझ्यात जवळजवळ 8 वर्षाचा फरक आहे. चालेल का तुला? म्हणजे विचार करायला वेळ आहे हो. समीर म्हणाला. हम्म. आराध्य दादा आणि वहिनीमध्ये 7 वर्षाचा फरक आहे. निधी म्हणाले. ओके. मग घरचे एवढे ऑब्जेक्शन घेणार नाही. तरीही तू एकदा विचार करावास असं मला वाटतं. नंतर तुला काही पश्चाताप नको. एकदा नातं कन्फर्म झालं की माघार घ्यायला चान्स नसेल. त्याने निधीकडे रोखून बघत सांगितलं. बघता बघता दोघंही नीट बोलू लागले होते. मग अशी केवढा ऑकवर्डनेस आला होता त्यांच्यामध्ये. आपण उद्या भेटू का? निधीने विचारलं.
अजून काही बोलायचं आहे का? समीरने विचारलं. हो. निधीने आपली मान हलवत सांगितलं. ओके, समीर म्हणाला. दोघे शांत झालेच होते की पार्सल घेऊन वेटर आला. त्याचं बिल घेऊन समीर पुढे झाला आणि पैसे पेड केले. निधीला हा नाही म्हणायला वेळच दिला नाही त्याने. मी करत होते ना पेड, निधी समीरला थोडं दटावत म्हणाली. अगं असू दे, असंही आपलं नातं जमेल न जमेल माहित नाही, तरी सुगंधाने आयुष तर लग्न करतीलच ना. सुगंधाचा भाऊ या नात्याने तर मी पेड करू शकतो. असं समीर म्हणाला तसा निधीचा चेहराच खडकन पडला. आपलं नातं जमलं नाही जमलं म्हणजे? ह्याला असं का वाटतंय आपलं नातं नाही जमणार म्हणून? मला तर काहीच प्रॉब्लेम नाही. निधी मनातच विचार करत होती. असं काही नाही, निधी म्हणाली. तिने विषय तिथेच थांबवला. बरं, मी निघतो. तुला वेळेत पोचायला हवं, समीरने तिला आठवण करून देत म्हणाला. हो, मीही निघते, निधी म्हणाले. तसा समीरही तिला बाय करून निघाला. निधी जड पावलाने हॉस्पिटलकडे निघाली. तिला जेवण घेऊन आलेलं बघितलं तसं माधवी लगेच पुढे येऊन म्हणाली, अगं किती वेळ. तिने पटकन निधीच्या हातून पार्सल घेतलं आणि आयुषच्या बाजूलाच असलेल्या टेबलवर नेऊन ठेवलं. त्यातलं जेवण काढून घेत माधवीने पहिलं माधवना दिलं. त्यांना दिल्यावर मग तिने निधी आणि स्वतःला वाढून घेतलं. सगळे खात होते. निधीला जास्त भूक नव्हती, कारण तिने समीर सोबत ज्यूस प्यायली होती, त्यामुळे ती जास्त जेवली नाही. माधवीने मात्र डाएटचं नाव देत मान हलवली स्वतःशीच. निधी आता आयुष जवळ थांबली. माधवी आणि माधवना तिने घरी पाठवलं. निधीला सारखा समीरचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. ते आता आयुषला जाग यायची वाट बघत होती. संध्याकाळ झाली तशी सुगंध घरी आली. दिवसभर आयुषच्या मेसेजची वाट बघून थकली होती. तिला घरी आल्यावर पुन्हा वाईट वाटत होतं. ऑफिसमध्ये निदान काम तरी होतं. घरी आल्यावर तिला आयुषची आठवण येत होती. मनात वाटत होतं असंच जाऊन आयुषला भेटायचं, पण धीर होत नव्हता. पुन्हा त्याला राग आला आणि त्याचा त्यालाच त्रास झाला तर? सगळे आपल्यालाच दोष देतील, त्यापेक्षा आपण तू घरी येण्याची वाट बघू, ती मनाला समजावत होती. संध्याकाळी समीर दादा घरी आल्यावर तो गेला असेल हॉस्पिटलमध्ये तर सांगेल काय असेल ते. आयुष ठीक आहे का, तो आपल्याला भेटायला तयार आहे का, हे कळेल. तिचं हृदय आतून रडत होतं. तिची छोटीशी मस्करी अशी जीवघेणी दुरावा देईल असं वाटलंच नव्हतं तिला. आयुष जर खरंच लग्नाला तयार नाही झाला तर आपल्याला खरंच मनाविरुद्ध कोणाशी तरी लग्न करावं लागणार. किती कमी वेळात आपल्याला आयुषची प्रेम झालं. आपण त्यालाच सर्व मानलं. हे रामराया, मी संकटात सापडली आहे. मला यातून बाहेर काढा. मला योग्य तो मार्ग द्या. मला आयुष्यशिवाय दुसरं कोणीच नकोय माझ्या आयुष्यात. ती बेडरूम मध्ये येऊन रडत होती. मनावरचा बोज रामरायाला सांगून हलका करत होती. तिची एवढीशी चूक तिला एवढी मोठी शिक्षा देत होती. तिला आपले हुंदके आवरताच येत नव्हते. ती हमसून हमसून रडू लागली. इतक्यात तिचा रडण्याचा आवाज ऐकून आई तिथे आली. सुगंधाला आईला काहीच सांगायचं नव्हतं, पण जे नको घडायला तेच नेहमी होत असतं.
त्याच्या बेडरूम मध्ये आई आली होती आणि तिला असं हुंदके देऊन रडताना बघितलं होतं तिने. आई आत आली आणि तिने लाईट चालू केली आणि सुगंधा जवळ आली. आईची चावल लागताच सुगंधाने आपलं रडणं थांबवलं. पण आईला कळलं होतं ती रडत होती ते. समीर दादा कामावरून आला नव्हता, त्यामुळे सुगंधाला सावरून घ्यायलाही तिथे कोणीच नव्हतं. सुगंधाने आपले डोळे पुसले आणि आईकडे बघितलं. आई तिच्या बाजूलाच बेडवर बसली आणि सुगंधाला आपल्या जवळ घेत छातीशी घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला प्रेमाने म्हणाले, सुगी बाळ, काय झालं? तू का रडतेस असं? कामावर काही झालंय का? आईने तिच्या डोळ्यात येणारं पाणी आपल्या हाताने पुसत विचारलं. सुगंधाला तिने असं विचारल्यावर अजूनच रडू येऊ लागलं. तिला कोणाच्या तरी आधाराची खूप गरज होती. आईने रागात न विचारता प्रेमाने तिला जवळ घेतलेलं बघून तिचा ऊर अजूनच भरून आला आणि ती आईच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडू लागली. हे बघून आईही गोंधळली होती. सुगंधा नेमकं का रडते हेच तिला कळत नव्हतं. आई सुगंधाला पाठीत थोपटत शांत करत होती, पण सुगंधा काही थांबायचं नावच घेत नव्हती. आईने तिला थोडा वेळ रडू दिलं. आता सुगंधाचं मन थोडं हलकं झालं होतं. काय झालं सांगशील का बाळा? काय एवढं रडू आलं तुला? तुला कोणी काही बोललं का? आयुषच्या घरचे काही बोलले का? कोणी तुझा पायगुण वगैरे काढला का? सुगंधाच्या आईला तीच भीती होती मनात, म्हणून सुगंधाला ती तेच विचारत होती. सुगंधा कशाला रडत असेल ह्याचा आईला अंदाज लावता येत नव्हता. आई, आयुषने ना लग्न करायला नकार दिलाय. सुगंधा रडतच बोलली. क्रमशः काय असेल सुगंधाच्या आईची रिॲक्शन जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका. पुढील येणारे भाग तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा.